बोल इरा. हॅलो. अगं ताई, तू कुठे आहेस? मी तुला कधीपासून फोन लावते पण तू एकही माझा फोन उचलत नाहीयेस. का माझा नंबर बघून मुद्दामून फोन उचलत नाहीयेस? हा अगं काय काय शांत हो आधी. मी का असं करेन? मग मला सांग, का उचलत नाहीयेस माझा फोन? कामात होते इरा. कामात? ताई, तू ज्या शाळेसाठी मरमर करतेयस ना, त्याचा काय उपयोग होतोय ग तुला? काय म्हणजे? म्हणजे हेच की तू शाळेसाठी एवढं करतेयस पण तुला मोबदला तरी मिळतोय का त्याचा? हा, पगाराच्या नावाने बोंबच आहे ना. होईल पगार माझा. होईल पगार? ताई, तू ना सगळं आता भविष्य काळात बोलतेयस. म्हणजे कसं? पगार होईल, आमचं नातं पूर्ववत होईल, सगळं सॉर्ट होईल, भांडण मिटेल. तू एवढं सगळं बोलतेयस पण काय झालं? काहीच नाही. ताई, तुझ्या नवऱ्याने तुझ्या तोंडावर डिवोर्सची नोटीस मारलीये. हा झालाय वर्तमान काळ, लक्षात ठेव. हे बघ इरा, आपण खूप वेळा याच गोष्टीवर बोलून झालेलं आहे. मला पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायचं नाहीये. तुझं बोलणं झालं असेल तर मी ठेवते आता फोन. मला काम आहे. काय ग तुझं सतत काम काम? हं, काय एवढं त्या कामामध्ये? मला सांग, त्या शाळेत काम करून तुला काय फायदा झाला? हा, तू जर दुसऱ्या शाळेत नोकरी करत असतीस ना तर ॲटलिस्ट तुला चांगला आणि वेळेवर पगार मिळाला असता. आणि भुवनेश्वरी मॅडमने स्वतःच्या स्वार्थासाठी तुझा वापर नसता केला. हे बघ इरा, माझ्या पगाराचं तू टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं ठीक. ताई, तुझा पगार तुझ्या पुरतं जर मर्यादित असता ना तर मी खरंच काही बोलले नसते. अगं पण तुझ्यासाठी बाबा त्यांची एफडी मोडायला गेलेत, हे बघवत नाहीये मला, म्हणून तुला फोन केलाय. काय? बाबा एफडी मोडायला गेले? हो. अगं ताई, त्यांच्या म्हातारपणीची सोय होती ती, पण आता तुझ्यासाठी तेही मोडतायत. नाही पण काही गरजच नाही एफडी वगैरे मोडण्याची. हो, बर ठीक आहे ठीक आहे. मग तुम्हाला आता एक सांगता येईल की तुम्ही आता उद्यापासून खाणार काय? दगड की धोंडे? हे बघ इरा, इतकी वाईट वेळ आलेली नाहीये. मला माहिती ना एफडी मोडायची काय गरज आहे. आज ना उद्यात होणार आहे पगार. ताई, तू ना जरा वर्तमान काळात जगायला शिक. काय ना, तू हे आज उद्याचं बोलू नकोस. तुला माहित नसेल पण अगं ताई, देणेकरी सकाळ संध्याकाळ आपल्या दारावर येऊन पैसे मागतायत. घर चालवण्यासाठी बाबांनी कुणाकुणाकडून पैसे घेतलेत काहीच माहित नाहीये. ताई अगं, त्या ट्युशनच्या थोड्या पैशांवरती त्या दोघांचं व्यवस्थित भागत होतं. पण आता कसं आहे, तू आलीयस ना त्याच्यामध्ये, त्यामुळे थोडासा खर्च तर वाढणारच आई बाबांचा. त्यात तुझा दवाखान्याचा वेगळा खर्च, नाही का? आता हे सगळं बाबांवरच पडलं ना. आणि तुझा पगार तर काय बेभरोशाचा आहे. झाला तर झाला, नाहीतर काय करायचं? पुढच्या महिन्यापर्यंत टाळ कुटत बसायचे. इरा अगं, दर महिन्याला वेळेवरच होतो ना माझा पगार. यावेळी लेट झालाय फक्त. ताई, लेट झाला का मुद्दामून लेट केला गेला? हे जरा विचार भुवनेश्वरी मॅडम ना. अरे सॉरी, मी तरी तुला काय सांगते करायला. तू थोडी विचारणार आहेस भुवनेश्वरी मॅडम ना. तुझ्याकडे हिम्मत तरी आहे का ग तेवढी? अगं ताई, त्यांच्या पुढे तू एक शब्द बोलत नाहीस. तू सगळं फ्रस्ट्रेशन फक्त आमच्यावरच काढतेस. बिचारे आई बाबा तुझं सगळं ऐकून घेतात म्हणून किती त्रास देशील ग त्यांना. बाबांचं गुडघ्याचं दुखणं अजून वाढलंय आणि त्यात काय, त्यांना तर डायबिटीस आलाय. तुला माहित नसेल पण बाबांच्या चष्म्याचा नंबर वाढलाय. पण तोही ते बदलून आणत नाहीत ग. का? कारण खर्च होतो. ताई, ते सगळी त्यांच्या आयुष्यभराची पुंजी तुझ्यावर खर्च करतायत. का? तर मुलगी प्रेग्नंट आहे, तिला काहीच स्ट्रेस नको. तिची ट्रीटमेंट, तिची गोळ्या औषधं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. बाबा काय म्हणतात माहिती का? अक्षराची ट्रीटमेंट काय ती व्यवस्थित झाली पाहिजे. माझं काय, जाऊ दे. माझ्या लग्नाच्या आधी पण ते फक्त अक्षरा एवढंच करत होते आणि आता लग्नानंतरही फक्त अक्षरा एवढंच करतायत. माझी कधीच काळजी नव्हती त्यांना. आणि आता काय, मला सासरी पाठवून एकदम निर्धास्त झालेत ते. सगळी काळजी फक्त तुझी आहे त्यांना ताई. आणि तुला कोणाची काळजी आहे? फक्त त्या अधिपतीची. अगं ताई, तुला कळत कसं नाहीये?
ज्या माणसाने तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे त्याच्यासाठी तू फक्त रात्र रात्र रडत बसतीयस आणि बिचारे आई बाबा त्यांच्यासाठी तू काहीच करत नाहीयेस. असं काही नाहीये इरा. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलते बाबांशी. त्यांना एफडी नाही मोडू देणार मी. मग मला सांग ताई, पैसे येणार कुठून आहेत ग? असे वरून आभाळातनं पडणार आहेत का तुझा नवरा आपल्यावर पैशांचा पाऊस पाडणार आहे? हे बघ, मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते करतील काहीतरी माझ्या पगाराचं. बाप रे, अगं ताई तू काय आहेस? हा, आपले बाबा एवढा विचार करतायत आपल्यासाठी आणि तू कुणाचा विचार करतेस? त्या अधिपतीचा. इरा, तुझ्या एवढे नाहीयेत ते वयानी त्यांच्याविषयी असं बोलायला. जिजू आहेत ते तुझे. होते, ते माझे जिजू होते. तुला डिवोर्स नोटीस पाठवल्यापासून मी त्यांना ते आता मानत नाही. राग अति करतेस तू. बास ना आता. तुझा नवरा अति करतोय हे दिसत नाही का ग तुला? माझं मी बघते, तू नको टेन्शन घेस. मी बोलते बाबांशी. हा बोल अक्षू बाळा. कुठे आहात तुम्ही? मी जरा बाहेर आलोय. बाहेर कुठे? बाहेर ते कुठे आहात तुम्ही? बँकेत आहात ना? हो, पण तुला तुला कसं कळलं? म्हणजे खरं आहे ना बाबा हे? हो, पण ते मी. बाबा हो, काय कशाला एफडी मोडताय तुम्ही? तुला कोणी सांगितलं हे? विद्यानी सांगितलं ना. तिच्या तोंडात ना तीळ सुद्धा भिजत नाही. तिला सांगितलं होतं अक्षराला काही बोलू नकोस, तरी बोललीच ना तुला ती. बाबा, आईनी नाही सांगितलंय मला. मग कुणी सांगितलं? तो मुद्दाच नाहीये बाबा. तुम्ही एफडी का मोडताय? बाबा, माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही किती एफडीज मोडल्यात. असं नका ना करू. मी माझा पगार होईल बाबा. अक्षू बाळा, अगं पैसे वापरण्यासाठी असतात, ते नुसतं ठेवून काय करणार ना. हे बघ, आता गरज आहे आपल्याला पैशांची. हो बाबा, मला माहितीये, पण प्लीज माझ्यासाठी तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा. एफडी नका मोडू बाबा, प्लीज. अगं पण देणेकरांचे फोनवर फोन येत आहेत अक्षरा. बाबा ऐका ना माझं प्लीज. होईल माझा पगार. हा, एफडीज नका मोडू. तुम्ही आत्ता घरी जा बरं. अगं पण बाबा प्लीज प्लीज ऐका माझं. फोनवर फोन येत आहेत त्या देणेकरांचे. हे बघ, तू ऐक माझं. मी मोडतो एफडी आणि देतो त्यांचे पैसे. हे बघ, पुढचं पुढं बघू ना. बाबा नको प्लीज. हे बघा, जर संध्याकाळपर्यंत माझा पगार नाही झाला ना, तर मी उद्या तुमच्या बरोबर येते बँकेत. आपण एफडीज मोडू. हा, संध्याकाळपर्यंत प्लीज प्लीज थांबा बाबा. हा ठीक आहे, ठीक आहे. जातो मी घरी. तू नको टेन्शन घेऊ. हो हो. हा बाबा ऐका, मी आहे. हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा, आणि ऐका, घरी पोहोचलात की मला सांगा. हा ठीक आहे. हा, चल ठेवतो फोन. बाय. बाबा. बोल अक्षू बाळा. बाबा, पगार झाला माझा. मी म्हटलं होतं ना तुम्हाला. काय? मला आता मेसेज आलाय, झाला पगार. नक्की का? हो खरंच बाबा, मला आता मेसेज आलाय. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आता काही गरज नाही बाबा एफडीज मोडायची. बरं बरं, पण मला सांग, हा चमत्कार कसा काय झाला? बाबा, चमत्कार नाही, अधिपतींनी केलं असेल, मला माहिती. ठीक आहे. हा बाय. सर, काय झालं पगाराचं? सर, अजून पगार झाले नाहीयेत. आज तरी होईल की नाही? माझे बँकचे हप्ते भरायचे आणि माझ्या सासूबाईंना पण दवाखान्यात न्यायचं आहे. सर, माझ्या सासऱ्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन आहे. हाताशी पैसे नकोत का? नाही बघा, तुमचे प्रॉब्लेम्स कळत आहेत मला, आणि मी अक्षराशी बोललेलो आहे ऑलरेडी. ती काही ना काही करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर, तारखेचा खेळ तर तुम्हाला माहीतच असेल. 10 तारखेपर्यंत थांबतात, पण नंतर कोणीच थांबायला तयार होत नाही. सर, काय उत्तर देऊ मी त्यांना? नाही सर, यात तुमचा काही दोष नाहीये, पण मुख्याध्यापक म्हणून
तुम्हीच आता काहीतरी स्टँड घ्या सर. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी बोला किंवा मग अक्षराला सांगा भुवनेश्वरी मॅडमशी बोलायला. हे बघा माने मॅडम, मी सांगितलं ना तुम्हाला की मी ऑलरेडी अक्षराशी बोललोय आणि ती काही ना काही केल्याशिवाय राहणार नाही. टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला तर वाटतं उद्यापर्यंत ऑनलाईन पगार ट्रान्सफर देखील होतील. सर माझा पगार झालाय. सर माझा पण पगार आला. मग सर मला मेसेज आलाय, माझा पण पगार झाला सर. माझाही झाला की काय? खरंच झाला. सर अक्षरा बोलली असेल ना, म्हणून आपला पगार झाला. अगदी बरोबर आहे. सर अक्षराला कळवा की पगार आले म्हणून. कळवतं तर. हा सर. अक्षरा थँक्यू. तुझ्यामुळे झालं बघ सगळं. म्हणजे अगं सगळ्यांचे पगार आले सुद्धा. आत्ताच मेसेज आले सगळ्यांना. अरे वा, मला पण आला सर. बरे बघ, सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुला थँक्यू. अहो सर, मला कशाला थँक्यू म्हणताय? अधिपतींमुळे झालंय सगळं, त्यांना थँक्यू म्हणा. आभार तर मानायलाच पाहिजेत. ठेवतो आम्ही अक्षरा. हो हो. कारण कसं आहे, ती ऑर्डर मोठी आहे गुळाची, नेहमीसारखं नाही. आत्तापासून जोर लावायला पाहिजे. पॅकिंगचं वगैरे नीट नियोजन लावा. परत हे राहिलं ते राहिलं मला सांगायचं नाही. काय प्रॉब्लेम असेल आत्ता सांगा, आत्ता सॉल्व्ह करतो. तसा काही प्रॉब्लेम नाही सरकार, पण 1-2 मशिनऱ्या जर वाढवून दिल्या ना तर काम कसं लवकर होईल बघा. हो, मलाही असंच वाटतं. आपल्याकडे मॅन पॉवर तर आहे, पण अजून 1-2 नवीन मशीन्स आल्या ना तर गुळाच्या क्यूब्स आणि गुळाची पावडर या दोन्ही ऑर्डरची पॅकिंग लवकर होईल. बोलतो मी सप्लायरशी. अजून काय? नवीन गोडाऊनमध्ये पण भरपूर माल आहे, तर 1-2 वॉचमॅन अजून वाढावं लागतील आपल्याला. ठीक आहे, ते लगेच करून टाका मग. हां होय, चला आम्हाला लावूया. पडदेशी ऑर्डर पूर्ण करून टाका. चला. हो सर. कोण? अक्षरा वहिनी. हॅलो. हा भाऊजी, 2 मिनिट बोलू शकता का? हॅलो हॅलो हॅलो. हा म्हटलं बोलू शकता का आता? हॅलो वहिनी, आवाज नाही येते. हॅलो हॅलो, तुम्हाला आवाज येतोय का माझा? पगार झाले भाऊजी, सगळ्यांचे पगार झाले. थँक्यू. तुमचा आवाज क्लिअर नाही येते. पगार पगार म्हटलं झाले सगळ्यांचे. काय? हा नाही, पगार झाले सगळ्यांचे. झाले का? हा झाले झाले, पगार झाले. थँक्यू. हो वहिनी, मी नाही, अधिपतीने केलंय हे सगळं. हो, त्यांना खरं तुम्हीच सांगा थँक्यू. त्यांना सांगा नक्की. वहिनी. हॅलो 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 भाऊजी, मला आवाज येत नाही तुमचा. हॅलो. मी हॅलो. अक्षराताई बोलल्या होत्या पैसे देतो म्हणून. अहो लय बाकी आहेत. अहो म्हणाल्या होत्या म्हणजे? गप्प बस, काय चाललंय? अगं यांना बघ ना काय बोलतायत ते. अहो खरंच पैसे देतो म्हणाल्या होत्या. अहो पण नाही जमलं. ठीक आहे ना, आम्ही थोडी पळून चाललोय. आणि मला सांगा, तुम्ही अगदी एवढं काट्यावर कधी बसून चालायला लागल्यात? हा, आजच्या ऐवजी उद्या, एवढंच म्हणते ना मी. आणि मला सांगा, जेव्हा आम्ही सामान ऑर्डर करतो तेव्हा तुम्ही 4-4 तास लेट आणून देता, तेव्हा काही बोलतो आम्ही? मग पैशांवरनं थोडासा डिले झाला तर एवढा आकांतांडव का करताय तुम्ही? अहो ताई, आम्हाला पण लेकरं बाळ आहेत की. आम्हाला पण पोरांचे पगार द्यावे लागतात. म्हणजे सगळं काय आमच्याच पैशांवर आहे का? अहो पण सगळे असं बोलायला लागले तर कसं होईल ताई? अरे अरे अरे, जरा शांत व्हा, शांत व्हा. अक्षरा येईलच एवढ्यात, नका टेन्शन घेऊ. बाबा पण यांचं एवढं काय आहे? हे बघा, तुम्ही दोघं उद्या या, मिळतील तुम्हाला पैसे. इरा, शांत हो तू. हो शांत हो काय शांत हो बाबा? मला सांगा, तुम्ही यांच्या मुलांची शिकवणी फुकट घेतली होती की नाही? इरा गप्प बस. काय झालं? काय आरडाओरडा सुरू आहे? यांना बघ ना,
मला सांग, ह्यांच्या मुलांना फुकट शिकवत होतो की नाही? फुकट नाही, ते फी देत होते. हा बरोबर आहे, पण उशिराच द्यायचं ना. अहो मी सामान द्यायचो. आज मी पण दुधावरती वळते करायचो. एक मिनिट, सॉरी, तू आज जा इरा जरा. ताई आज जा आई. हो चल चल ताई बघून घेईल. चल ऐकत खरंच सॉरी, तुम्ही तिचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका. काही हरकत नाही ताई. तुमचे किती पैसे द्यायचे? माझे 2 महिन्याचे 7,776 रुपये. माझे 2,780 आहेत. दादा, हे तुमचे, हे तुमचे. आणि सॉरी, यावेळी खूपच उशीर झालाय. पुढच्या महिन्यापासून नाही होणार असं. अहो सॉरी अक्षराताई. अहो आम्हाला सुद्धा असं दारावर यायला असं बरोबर वाटत नाही ना. हो ना ताई, अवलाच मजबुरी होती म्हणून आलो, नाही तर नसतो आलो. नाही, तुमचं बरोबरच आहे. आणि तसे 2 महिने थांबलातच की तुम्ही. आणि पुन्हा एकदा सॉरी, माझी बहीण जरा जास्तच बोलली तुम्हाला. तिलाही स्ट्रेस आलाय म्हणून बोलली ती. तुम्ही प्लीज मनावर घेऊ नका. ठीक. सॉरी गुरुजी. अरे तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं तर सॉरी मी म्हणायला पाहिजे. सामान टाकू का आता? नाही नको, मी लिस्ट पाठवते, मग पाठवा. ठीक आहे ताई. येतो का? येतो ताई. चला चल. अक्षू, अगं मोडली असते ना मी एवढी. बाबा, आता FD मोडायचं नाव पुन्हा कधी घ्यायचं नाही. मी आहे ना, तुम्ही कशाने टेन्शन घेताय बाबा? हां, झालं ना सगळं मॅनेज. मास्तरांनी फोन कशाला केलता बरं तुला? तुला थँक्यू म्हणायला. कशाला? शिक्षकांचे पगार झाले म्हणून. झाले ना सगळ्यांचे पगार? होय. हां बरं झालं झालं. त्यांनी तुलाच थँक्यू म्हणायला मला फोन केलेला. कशाला एवढी फॉर्मॅलिटी करतात त्या? त्यांना वाटतं तुझ्याबद्दल. काय? प्रेम. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. काय नाही, त्यांनी जेव्हा त्या तळ्याच्या काठी आम्हाला त्यांच्या मनातलं सगळं सांगितलं होतं तेव्हा आम्हाला बी असंच वाटलं होतं, पण नंतर कळून चुकलं. आमचा गैरसमज होता तेव्हा. बाकी काय प्रेम काय नाही. अरे असं नाही अधिपती, त्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू वकिली करू नका आता त्यांची. जे खरे तेच सांगतोय, त्यांचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. सोडून जाण्याला प्रेम म्हणत नाहीत. एवढं प्रेम असतं ना तर साथ दिली असती त्यांनी आमची. लग्नात दिलेली वचनं पाळली असती. त्यांच्याकडनं ती काडी मोडची नोटीस आली तेव्हाच कळलं आम्हाला काय प्रेम आहे आणि काय आहे. काय नाही रे, त्यांना काय वाटत नाही आमच्याविषयी. सोड. त्याला त्यांचं काही कारण असेल. काय कारण असणार आहे? काय तर आपलं कारण असेल. जीव द्यायला पण कारण असतेच की काही ना काहीतरी माणसाचं. म्हणून ते काय बरोबर आहे काय? भातुकलीचा खेळ वाटतोय असं संसार म्हणजे. पाहिजे तेव्हा बरोबर आलो, पाहिजे तेव्हा सोडून गेलो. अरे साथ द्यायची असते एकमेकांची. अरे साथ देणं म्हणजे फक्त एकमेकांसोबत राहणं नसतं. एकमेकांसाठी उभं राहणं, प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांची साथ देणं, ह्यालाच खरंच साथ देणं म्हणतात. तू एकदा विचार कर, तुझं काही चुकलंय का? ताई, अगं अधिपती काय मास्तरनीची वकिली करत बसलेतोय? म्हणजे बघ की, ही समजा शाळेचं काम करून घ्यायली त्यांच्याकडनं. हन काय अधिपती वकील म्हणून तुझ्याकडे येणार काय? म्हणजे बघ, हिला जे काय पाहिजे का नाही ती समधी कामं करून घ्यायली. ताई, आपण जसं समजत होतो का नाही या मास्तरनीला, त्याच्यापेक्षा जास्त शातीर निघाल्या बघ ही. हिला काही शिक्षकांचा नेता बनायचंय वय? पुढारपणच करायला की. ही ना आपल्या स्वतःच्या पगाराबद्दल बघावं की. हिला काय पडलंय बाकीच्यांच्या पगाराबद्दल? ताई, तुला सांगू, हिच्यामुळे तुला बाकीच्यांचा पगार करावा लागला बघ. नाही, पगार करावा लागला तर ठीक आहे, पण आज त्या पगारामुळं आमच्यामध्ये आणि अधिपतींमध्ये थोडी अनबन झाली. बया, अगं ताई, त्या फुकट शिक्षकांच्या पगारामुळे अधिपती तुझ्याशी भांडले? नाही भांडले असं नाही ग, पण त्यांना थोडंसं समजावं लागलं आम्हाला. म्हणलं शाळाच राहणार नाही तर पगार कुठले देणार? बरोबर आहे ताई बघ तुझं. तसं बी ते काय काम करत होते ग ताई? फुकटचा पगार तर घेतात. मी म्हणते ताई, अधिपतीसनी काय पडलं यांचं? समजांचा काय मक्ता घेतलाय का काय त्यांनी? बाहेरच्या लोकांमुळं आमच्यामध्ये वाद झालेले आम्हाला आवडत नाही, पण आज तेच झालंय. ताई, या वादाचं कारण कोण आहे कळलं तुला? फक्त ती मास्तरीन. म्हणजे बघा, अधिपतींच्या आयुष्यात ती मास्तरीन नव्हती तेव्हा अधिपती कसले होते? तुझ्याशी कधी तर वाद केला त्यांनी? आणि आता बघ, मग नंतर मास्तरीन आली ना त्यांच्या आयुष्यात त्यांना शिकवायला. ताई, तू पण आता त्या मास्तरीला
आयुष्यात असा काही धडा शिकव की नाही का ती परत तुझ्या नादाला लागली नाही पाहिजे. आम्ही धडा शिकवायला सुरुवात केलीच होती, पण आमचे अधिपती मध्ये आले आणि त्यांच्यामुळं आम्हाला शस्त्र खाली टाकावी लागली. नाही, पण आम्ही त्या मास्तरीनबाईंना धडा शिकवणार.